झी 24 तास एक पाऊल पुढे। करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीच्या नगरीत नवदुर्गा विराजमान आहेत आणि त्यापैकीच एक असणारी श्री महाकाली देवी। संपूर्ण पंचक्रोशीत या देवीचं महात्म्य अनन्यसाधारण आहे। आजूबाजूच्या परिसरातील भक्तांचं पहिलं श्रद्धास्थान म्हणून या देवीचा खरा मान आहे। हे आहे कोल्हापुरातील श्री महाकालीचं मंदिर। अतिशय पुरातन काळातील या मंदिराचं बांधकाम हे हेमाडपंथी आहे। रक्तासूर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी श्री विष्णूपासून या महाकाली देवीच्या अवताराची उत्पत्ती झाल्याची आख्यायिका सांगितली जाते। या देवीचा अवतार हा रौद्र रूपातील आहे। देवीच्या गळ्यात राक्षसांच्या तोंडाची माळ, हातात त्रिशूळ, डोळ्यात क्रोध असं तिचं रूप आहे। रक्तासुराचा वध करत असताना कोपिष्ट झालेली महाकाली जेव्हा भगवान शंकराच्या छातीवर पाय ठेवते त्यानंतर तिचा राग शांत झाला अशी दंतकथा प्रचलित आहे। मंदिरात अगस्त्य ऋषी, लोपामुद्रा, भक्त प्रल्हाद वगैरे सगळ्यांनी दर्शन घेऊन किंवा इथे येऊन गेलेले आहेत। हे मंदिर भरपूर पुरातन असून या मंदिरात नवरात्रोत्सव काळात वेगवेगळ्या रूपात पूजा 10 दिवस बांधल्या जातात। या देवीचा पालखी सोहळा वर्षातून 2 वेळा होतो। यावेळी महाकाली देवीची पालखीतून परिसरात नगर प्रदक्षिणा काढली जाते आणि विशेष म्हणजे या देवीचा नैवेद्य नवरात्रोत्सवातील अष्टमीला मांसाहाराचा असतो। 78 साली सर्व्हिसच्या बाबतीत देवीने संकेत मला दिला की जा बाळा तुझी घरी ऑर्डर आलेली आहे आणि त्याप्रमाणे खरोखर घरी ऑर्डर आलेली होती। 1998 साली देवीच्या पितळी उंबऱ्यावर डोकं ठेवल्यानंतर ज्योतिरूप दर्शन मला झालं आणि तेव्हापासून महाप्रसाद आणि उत्सव एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे की ती आईचीच कृपादृष्टी आहे। आमच्या इकडे जी इच्छा मागेल ती आमच्या पूर्ण केल्याशिवाय राहत नाही। कुठलाही भक्त असू देतो की या गावातला आहे त्या गावातला आहे किंवा इथल्याच करावे असं कुठलाही नाही। कुठून लोक आमच्या यासाठी या महाकालीसाठी येतात आणि आमच्या आई ती पूर्णच करते इच्छा त्यांची। त्यामुळे परत ती लोक येतात आणि आमच्या आईला साकडं घालतात। जागृत देवी, रक्षण करती, नवसाला पावणारी म्हणूनही ही महाकाली सर्वत्र प्रसिद्ध आहे। याबरोबरच महामाया, क्षुधा, तृषा, निद्रा, तृष्णा या नावानेही ती ओळखली जाते। झी 24 ताससाठी कोल्हापूरहून प्रताप नाईकसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।